पुरंदर तालुक्यासाठी नवसंजीवनी ठरणाऱ्या गुंजवणी जलसिंचन योजनेच्या बंदिस्त जलवाहिनीचं काम 1993च्या जुन्या सर्व्हेप्रमाणे होत नसल्याच्या कारणास्तव वाल्हे येथील ग्रामस्थांनी भर पावसामध्ये एल्गार पुकारून गुंजवणी प्रकल्पाच्या जलवाहिनीचं काम अक्षरशः बंद पाडलंय। केंद्र सरकारच्या PIN धोरणानुसार राबवला जाणारा गुंजवणी सिंचन प्रकल्प 1993च्या जुन्या सर्व्हेनुसार ठरवलेल्या गावातूनच राबवला जाणार असल्यानं एकरी 1.5 लाख रुपये वसूल करून ठिबक पद्धतीनं शेतकऱ्यांना पाणी देण्याऐवजी गावातील पाणीसाठे प्रवाही पद्धतीनं भरून देऊ असं आश्वासन राज्याच्या जलसंधारण विभागाचे मुख्य अभियंता हनुमंत गुणाले यांनी काही वर्षापूर्वी पुरंदरच्या शिष्टमंडळास दिल्यानं या प्रकल्पास खऱ्या अर्थानं सुरुवात करण्यात आली होती। परंतु गुंजवणी जलसिंचन योजनेच्या बंदिस्त जलवाहिनीचं काम 1993च्या जुन्या सर्व्हेप्रमाणे प्रत्यक्षात होत नसल्याच्या कारणास्तव वाल्हे येथील ग्रामस्थांनी गुंजवणी प्रकल्पाच्या कामाचा आढावा घेऊन भर पावसामध्ये हरणी फाट्याजवळ कोसाळवाडीच्या टेकडीवर सुरू असलेल्या गुंजवणी प्रकल्पाच्या जलवाहिनीचं काम अक्षरशः बंद पाडलंय। जो सर्वे झालेला आहे सुरुवातीच्या धरणाचा गुंजवणीचा त्याच्याप्रमाणे कॅनॉल झाला पाहिजे। आता जे कॅनॉलचं काम चाललेलं आहे ते शेतकऱ्याच्या हिताचं नसून ते कंपनी ठेकेदार कंपनी त्याच्यानंतर अधिकारी आणि ह्या ठिकाणचे पदाधिकारी यांच्यासाठी हे काम चाललेलं आहे। ह्यांना ह्याच्यात मलिदा मिळणार आहे, आम्हाला त्याचा काही फायदा नाही। हे पाणी आमच्या म्हणजे उताराच्या बाजूने जातं आहे, ते जर चढाच्या बाजूने गेलं गावाच्या वरच्या बाजूनी उत्तर पश्चिम दिशेने पूर्वीचा जो कॅनलचा सर्वे होता तो गावाच्या उत्तर पश्चिम दिशेने राखला जात होता। त्याच्याऐवजी आता हा जो कॅनल चाललेला आहे तो गावाच्या दक्षिण दिशेने चाललेला आहे आणि तो उताराच्या बाजून चाललेला आहे। त्याच्यामुळं वाल्हे गावाला त्याचा कुठल्याही प्रकारचा फायदा होणार नाही। अधिकारी पदाधिकारी जे काही आम्हाला सांगतायत की बाबा हे तुमच्या फायद्याची स्कीम आहे, ही केवळ भूलभुल आहे, ही मृगजळ असलेली स्कीम आहे। ह्याच्यातून सर्वसामान्य जनतेला एकराला 2678 लिटर पाणी मिळणार आहे, जेणेकरून की त्यांच्या ह्याच्यात साधी जनावरंसुद्धा धुतली जाणार नाहीत अशा पद्धतीची ही स्कीम आहे। पण भारतात ही स्कीम पहिल्यांदा करतोय ठिबक सिंचनवर आणि धरणातून थेट झाडाच्या खोडापाशी अशा प्रकारची स्कीम आहे। पण ह्या स्कीमचा लाभ सर्वसामान्य माणसाला फार कमी होणार आहे। ह्याच्यातून कंपनी अधिकारी आणि पदाधिकारी ह्यांचं भलं होणार आहे, शेतकऱ्यांचं ह्यात फार नुकसान आहे। दुसरी गोष्ट, ह्याच्यात शासन शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी आणून द्यायचं असं म्हणतंय, पण प्रत्यक्षात ठिबकचा खर्च 1.5 लाख रुपये हेक्टरी हा खर्च शेतकऱ्यांनी करायचा आहे। सर्वसामान्य जनतेला आज लाईट बिल भरणं किंवा त्याचा प्रपंच चालवणं मुश्किल झालेलं आहे। अशा परिस्थितीत ही जी पदाधिकारी व अधिकारी सांगतायत की ही स्कीम चांगली आहे, जर 1.5 लाख रुपये जर 10 एकरवाले शेतकरी हेक्टरनी भरायचं म्हटलं तर त्याला कमीत कमी 5-6 लाख रुपये त्याच्याकडे भांडवल पाहिजे। आज शेतकरी कर्जाने बुजबुजलेला आहे आणि अशी भंगार स्कीम की लोकांच्या माथ्यावर मारायचा अधिकाऱ्यांचा प्रयत्न चाललेला आहे की जेणेकरून की ह्या स्कीममधून सर्वसामान्य माणसाला फायदा न होता अधिकाऱ्यांचं भलं होणार आहे, त्याच्याबरोबर इतरांचंही भलं होणार आहे आणि गोरगरीब शेतकऱ्यांचं ह्यात नुकसान होणार आहे। आमचं म्हणणं आहे हे पाणी जर 93च्या सर्वेप्रमाणे गेलं तर पावसाळ्यात जे धरण भरल्यानंतर पाणी वायाला जातं, ते पाणी वायाला न जाता ते वेस्टेज पाणी आमच्या जवळच्या बांधाऱ्यांमध्ये सोडून सर्वसामान्य त्या जे वड्यांवरचे बांधारे ते भरले गेले तर सर्वसामान्य लोकांच्या जवळपास वड्याच्या अलीकडं पलीकडं सगळ्या विहिरी बारवा सगळ्या तयार आहेत, पाईपलाईन तयार आहेत, त्यांचं ठिबक सिंचन यंत्रणा तयार आहे। त्यांना आयतं ते पाणी मिळाल्यानंतर ते सगळे सुजलाम सुफलाम होतील। पण केवळ अधिकाऱ्यांना पदाधिकाऱ्यांना ह्यात पैसे खायचे असल्यामुळं ही स्कीम रिटून नेण्याचा कार्यक्रम चाललेला आहे आणि त्याला आमच्या ह्या गावाचा सर्वसामान्य शेतकऱ्यांचा आणि जनतेचा विरोध आहे आणि तो आम्ही कायम चालू। गेले 72च्या दुष्काळापासून वाल्हगाव हे दुष्काळामध्ये होरपळते आणि अशा परिस्थितीत गुंजवणीचा कॅनॉल वाल्ह्याजवळून जात असताना आणि 93च्या सर्वेप्रमाणे तो बापसाई वस्तीवरून वागदरवाडीच्या भागातून जात असताना हा कॅनॉल अलीकडूनच बाळासाहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे करण नाल्यामधून पुढे न्यायचा प्रयत्न जो चाललेला आहे त्याच्यामुळं वाल्हेगावचं नुकसान होणार आहे आणि हे नुकसान होऊ नये आणि वाल्हेगावाला पूर्णपणे या कॅनॉलचा फायदा व्हावा म्हणून हा कालवाचं काम इथं आम्ही रोखलेलं आहे। याच्यासाठी गरज पडली तर आम्ही कोर्टात सुद्धा जाऊ आणि कोर्टातनं यांच्यावर हे करू आणि बाळासाहेबांनी जे सांगितले त्या सगळ्या बाबीला आमचा पाठिंबा आहे, गावाचा पाठिंबा आहे आणि त्यासाठी प्राणपणे आम्ही लढू एवढंच प्रसंगी सांगतो। प्रतिनिधी सिकंदर नदाफ, NTV न्यूज मराठी, पुरंदर, पुणे।